वाड्यामध्ये आलो, सावित्रीबाई फुले यांनी जोर देता. मला तुम्हाला सांगायचंय, हे आंदोलन इथे का सुरू केलं? तर माझ्या ठिकाणी ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांच्या मागच्या 3 पिढ्यांचा जरा मी इतिहासाचा संशोधक करून गेला नाही, पण अभ्यासक आहे. आज या ठिकाणी बसण्याचं कारण तुमच्यापैकी सर्वांना माहीत असेल तर सांगतो की या माणसाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे सर्व वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यांनी सत्यमेव जयते या शीर्षकाखाली एक संबंध प्रार्थना दिली. आज भारतीय संविधानाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? सत्यमेव जयते. घटना 1947 साली 48 साली बाद झाली, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यमेव जयतेचा पुकारा त्याच्या अगोदर 80 वर्ष केला. आज या ठिकाणी ठाकरे आलेत, पण ठाकरेंना मला सांगायचं हे आताचं आंदोलन सोडा, पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या घराण्याचं त्यांचे आजोबा हे सर्वच या ज्योतिराव फुलेंच्या चळवळीशी इतके जुळले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की महात्मा ज्योतिराव फुलेंचं काय वाटलंय सगळ्यात, आमचे जे ज्यांचे आजोबा आहेत या आजोबांनी सातारला एक परिषद घेतली होती, सर्वांनी मिळून घेतली होती. ती मराठेकरांची परिषद होती आणि त्यांनी एवढी क्रांती केली ते सगळे काही नाही. आज मुंबईचा आग्रह धरून बसलेत. त्यावेळेला गंमत झाली की 2 तिकिटे होती, तो इतिहासाचा भाग सोडून 2 तिकिटे होती. यांच्या आजोबांनी सांगितलं एक तिकीट भास्करराव जाधवांना गेले हे बरोबर आहे, पण दुसरं तिकीट त्या दालुक्या ह्या माणसाला कशाला देत आहे, कशाला त्याचा खूपच देते नाही चालणार. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आजोबा सगळे, अण्णासाहेब लठ्ठे सगळे, बाबासाहेब सगळे तमले, आणि दुसरा जो कॅन्डिडेट झाला होता दालुक्या त्याला पाडला. हे तुम्हाला मला सांगायचंय. आज हे मागणी करतायत, त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आम्ही काय स्वतंत्र हात का. आज हे म्हणतात मुंबई कुणाची, हे आज बोलत नाहीत. या मुंबईबद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्राबद्दलचा स्व इतिहास जो इतिहास त्यात ठाकरेंनी केलेली ज्या गोष्टी आहेत, हिंदुत्व सर्व वर्षावर बोलणं झालंय. आज हे बोलतायत, पण त्यावेळेला सुद्धा हिंदुत्वाबद्दल स्वतःचं म्हणणं ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. ही गोष्ट इतिहासाची लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा आज फुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आलेत, मला माहीत नाही ही त्यांची पहिली भेट आहे का दुसरी का तिसरी मला माहीत नाही. आणि संजय राऊत बरोबर आलेत, फार मागे ते आले होते ते म्हणतात. पण आज बरं झालं की आज देशापुढे ज्याला सत्यमेव जयते हा नारा खरा करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आहोत. आणि सत्य कोणतं? मुख्यतः महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या. मी तुम्हाला आयुष्यात सांगतो 52 सालापासून मी साक्षीदार आहे. एवढा पैशाचा धुमाकूळ आणि एवढा सरकारचा मस्त वाढपणा आम्ही अनुभवला नाही. संयुक्त महाराष्ट्र सभेत सुद्धा असा मला अनुभव आला नाही. ते सरकार काँग्रेसचं होतं आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते ना, परंतु असं नाही झालं. आज काय चाललंय, आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेचा तर उन्मादन हे चाललंय. त्याबरोबर माझं म्हणणं आहे ते त्यावेळी आपण नंतर बोलू. आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगणं, माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे. आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही, पण मी समाजवादी आहे. ठीक आहे, सत्यशोधक, पण मी सत्यशोधक आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे सगळे ती नमावी खट्टी वेळ घालवत नाही. सत्यशोधक म्हणलं की खूप झालं. आणि आम्ही म्हणतो की लोक म्हणतात नमस्कार, मी म्हणतो जिंदाबाद. मी एकदा जिंदाबाद म्हणतो, तुम्ही कसा आवाज येता बघूया. जिंदाबाद, हा तुझा काही जिंदाबाद. कशाचा जिंदाबाद? घटनेचा जय जयकार करायचा का मोदींचा जय जयकार करायचा? भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद. आणि संविधान जिंदाबाद म्हणायचं आणि आज चाललंय ते काय चाललंय, काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या. मी ज्या जाहीर केलं तेव्हा 2 कारणं अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार हे झाला.
इतकंच नव्हे तर विनोद तावडे सारख्या माणसाला पकडलं असताना राज्याचे दुसरे जे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते. अरे वा, त्यांच्यात एकसमोर असं दिसतंय. ते आता तोपर्यंत संजय राऊतांत असल्यामुळे मी तिकडे जात. जर ही माणसं जरा मागे होती तर बरोबर जरा मागवा, व्हा ना मागे, जरा मागे व्हा, जरा मागे व्हा. तर तोपर्यंत ते चालतं. कारण काय, किती गंभीर मामला असलो ना तरी शांतपणे विचार करावा लागतो. मी डॉक्टरी धंद्यातला मनुष्य आहे, गडबड करून नाही चालायचं. पण मी या निर्णयावर का आलो, माझ्यापुढे पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये जो पैशाचा खुळखुळा झाला आणि राज्याच्या तिजोरीवर भाऊबीज साजरी केली, स्वतःच्या खिशातले पैसे कोणी दिले नाही, भाऊबीज करता आणि सरकारच्या व्यक्तीतून भाऊबीज करता आणि पण विचारता मिळाले का, माझं आठवण ठेवा. याचा अर्थ आठवण ठेवा, कशाची आठवण ठेवा, निवडणूक तोंडावर ठेवून तुम्ही योजना करायला हरकत नाही, आम्ही सुधारणा सुरू शकतो ना. अहो तुम्ही 65 वर्षाच्या महिलेला काय दिलं, काय दिलं नाही, बाकीच्यांनी दिलं. आता ते काय व्हायचं ते होते बघू आपण. पण मुद्दा कोणता आहे, मला भेटलेली कामगार स्त्री म्हणाली, बाबा आम्हाला वाटेला लावलं, काही नाही केलं, देवीचं घेतलं आणि देवीला वाढले. तुमच्या लक्षात, आपण मराठी माणसं आहोत. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, स्वतःच्या खिशात धक्का लागू दिलेला नाहीये. आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे, सरकारने द्या मागतोय आम्ही वेगळं, आम्ही मागतोय पेन्शन. मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना, मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे. आणि तो द्यायचा असेल तर आम्हाला पेन्शन द्या, आम्ही कष्ट केलेत. पेन्शन देत नाहीत, असे त्याची बिदागी देतात. हा आणखी वेगळा मुद्दा आहे, जाऊया त्याच्याकडे. प्रश्न असा आहे, पैशाचा अफाट वापर, इतक्या गाड्या पकडल्या, कुठून आला पैसा, कुठून आला पैसा. मी एक शंका व्यक्त केली आहे, ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने अदानींना अटक करा म्हणून ऑर्डर काढली. आणि ती ऑर्डर अटकेची ऑर्डर आहे, गंमत घ्या. आणि ती ऑर्डर असताना अदानीला पकडायच्या ऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की आमचा पाठिंबा अदानी नाही. आणि अदानीने काय काय केलं, राऊतांनी सकाळचं होतं, माझं काही म्हणणं. अदानीला एकच पाहिजे होतं की मला मुंबई पाहिजे, सगळे कारखाने सगळे पाहिजेत. आणि हे म्हणाले काही वाटेल झालं तरी होणार नाही. आणि त्यांनी काय केलं, मग त्यांनी काय केलं की ते बघ शोधा ना. आमचा हा आक्षेप आहे, निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि अदानीसारख्या शक्तींचा वापर झाला, ही गोष्ट अत्यंत निंद्य आहे. ही गोष्ट निंद्य आहे. आज मला भेटणार सगळेजण उद्धवजी बोलत आहेत, पण त्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही. अदानींचं कोणी नावही घेत नाही, मी 10 वेळा घेतलं ते घेत नाही. तेव्हा माझं म्हणणं आहे की माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते. कारण आम्ही आंदोलनातून पाहिलं, संयुक्त राष्ट्र आंदोलनात आम्ही पाहिलं, गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, आणीबाणी विरुद्ध लढ्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, मराठा विद्यापीठाचं आंदोलन आम्ही पाहिलं. असं नाही झालं. आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय, तुम्ही सरकारच्या विरोधी काही बोला, राजद्रोह होईल. हे अजब आहे. आणि सरकारच्या विकास योजना पाठवा, त्यांचं म्हणणे एकच पक्ष एकच नेता, हे तत्वज्ञान त्यांना जनतेवेळे न्यायचं आहे. आणि याचा प्रखर विरोध आपल्या आयुष्यात प्राणसभेला आपण केला पाहिजे, हे माझं मनमाड खातं. मित्र, हे 2 प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला, हा पैशाचा कुळकुळ वाजला. तिसरा प्रश्न, निवडणुकीमध्ये मला माझी पत्नी घेऊन गेली होती, सरकारची व्यवस्था होती. पण आता आमच्याकडे असं आहे की आपण म्हातारपण मान्य कर, मी मान्य करत नाही की आपण म्हातारं झालो. त्यांनी व्यवस्था केली, म्हणलं नको, आम्ही तिथे येतो. गेलो, अंधारात असते, असं आत्याबद्दल जाऊन हे करायचं होतं. त्या अंधारात मग असून माझी पत्नीने परवानगी दिली, ती आली. मग ती म्हणाली, अहो आधी एकच बोट करा, असं नका करू, सगळ्या बोटांच्या तुमचे बोट जातील ना घोटाळा. असं झालं. मी म्हटलं अरे बाबा हे तर माझा झालं, बाकीच्यांचं काय होईल. शेवटी तिने माझं बोट धरलं आणि ते दाबलं. थोडा आवाज आला. मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट दाबलं, आवाज तिकडे वाजला, पण नेमकं काय झालं. पूर्वीच्या बॅलेटमध्ये मी मतपत्रिका असे, मी फुली मारलेली असे
आणि नंतर जेव्हा चौकशी करायची तेव्हा कळतं ना मी कोणाला दिलं. उघड आहे. हे असं असताना हा काय प्रकार आहे? तेव्हा मुद्दा असा आहे की आम्ही तो एक मुद्दा घेतलेला आहे. तिसरा मुद्दा होता हे हिंदू मुस्लिम बचेंगे तो कटेंगे. अजिबात हा काय चाललाय प्रकार, काय चाललाय? आणि तुम्ही निवडणुका धर्मदेशावर नेणार आणि आमच्या प्रश्नांचं काय करायचं? वर्षानुवर्ष मी अंगमेधी कष्टकऱ्यांच्या वतीने मागणी करतोय की अरे माझ्या गरीब हमालाला पेन्शन द्या, मोलकरणीला पेन्शन द्या. मुंबईमध्ये पोटभर आलेली माणसं ती भांडवलदार नाही बनली, ती मजूरच राहिली. या मजुरांना म्हातारपणी कसं जगायचं त्याचा विचार करा, द्या ना पेन्शन. आमची नोंदणी करा. दिल्लीपर्यंत पायी गेलो तो एवढं मी सांगत नाही. सगळ्यांना भेटलो ना, आता जे राहू आहेत सगळ्यांना त्यांच्यावर आईला सगळ्यांना भेटलो. आणि सोनिया गांधींनी तर मला सांगितलं, सरळ सांगितलं मला, मैं आपके साथ हूँ, अगर मेरा सरकार कुछ करती है, मनमोहनांचं सरकार कुछ नहीं करेगा तो मैं आपके साथ हूँ. मी 1.5 वर्षांनंतर त्यांना भेटायला गेलो. म्हणलं तुम्ही पुण्याच्या विमानतळावर मला कोणता शब्द दिला होता? बाई पण सेन्सिटिव्ह होत्या. त्यांनी भराभरा कामगार मंत्र्याला बोलावून घेतलं. तुमच्या इथे कर्नाटकातले ते कामगार मंत्री होते खरगे, ऑस्कर फर्नांडिस होते. मुख्यमंत्री पंतप्रधानांना फोन केला, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते त्यांना फोन केला, सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी 12 पर्यंत झालं पाहिजे. ते जाऊ द्या, काय व्हायचं ते सगळं इतिहासात आले, येईल ते येईल. माझं म्हणणं आहे या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुम्ही निवडणुका आल्या की असं वातावरण निर्माण करायचं की ते प्रश्न लोकांनी बाजूला ठेवावेत आणि नदीची आड भिडावं. तर ही गोष्ट लागल्यामुळे या 2 गोष्टी महत्त्वाच्या आणि बाकीच्या म्हणता या गोष्टी आहेत, अनुषंगाने येण्याच्या गोष्टी आहेत. आता प्रश्नाला उपोषणाचा मार्गच का काढला मला सांगा. ज्यावेळेला बाकीचे लोक धावत आहेत, तरुण मुलांचे बेकारी असलं, निवडणुकीमध्ये काम मिळालं, जरा हे करायचं, डांगणी करायचं, जरा जमलं. कारण सगळेच तशी करतात असं नाही, ते जाऊ द्या. पण मला वाटलं की लोकांची, तरुण मुलांची, सर्वांची फसवणूक चालली आहे. शेतकऱ्याची फसवणूक चालली आहे, तरुणांची फसवणूक. तात्पुरते म्हणजे खोपळा वाजेल. पुढं काय एक पक्ष एक नेता, त्यांच्या जाहीरनाम्यात आहे एक पक्ष. तुम्हाला हे मान्य आहे? जरा बोला ना. नसेल तर मग ते सारखं म्हणतात आम्हाला ते करायचंय म्हणून ते काय म्हणतात, लोकसभेमध्ये मी येणार नाही, हजेरी लावणार नाही, तुम्ही काही बडबडा. इतकंच नव्हे तर माझ्याकडे तुमचा आवाज बंद करेन. आणि आज काय चाललंय लोकसभेत, सकाळी 11 वाजता जमतात आणि थोड्या जाहीर करतात की आज बरखास्त. अडाणीचं नाव घ्यायचं नाही. अडाणीच्या बद्दलची चर्चा मी जो प्रश्न उपस्थित केला, स्वतःची अटक टाळण्यासाठी, त्यांची आर्थिक जगतात गेलेली पद सावरण्यासाठी त्यांची जी धडपड झाली आहे, विलक्षण धडपड. अरे कोण बोलते पाठीमागे? त्यांची लिंक लागेल. लोकसभेमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही. आणि उद्या त्याचा परिणाम काय झालाय? अमेरिकेमध्ये नवा अध्यक्ष येतोय, त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे भारतीय माल जो तिकडे जाईल त्याच्यावरची जकात वाढवली जाईल. इकडचे सगळे भांडवलदार हादरले, त्यांच्या शेअरची किंमत ढासळली आहे. कोण बोलतो तिकडे? नाही असू द्या. नाही मला ते काय थोडा डिस्टर्बन्स होतं हे वाटतं. पुढे याची घाई करू नका, ऐका ना, ऐकायचं काम करा. इथं तर पुढे चाललं पाहिजे काय, तर जाऊ द्या. आता पंतप्रधानांनी तुम्हाला मला विचारायचं आहे, माझी शंका अदानीबद्दल आहे आणि लोकशाहीतला मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे. तुम्ही विचारशा राहणार नाही. तुम्ही माझा आवाज जाणून होता माझ्या, तुम्ही उत्तर देणार नाही. लोकसभेमध्ये त्या प्रश्नावर चर्चा, अदानीबद्दल चर्चा बंद का बाबा? हा काय प्रकार आहे? अदानीचा तुमचा काय संबंध कळला पाहिजे. अदानीने मुंबई काबीज करायची, अदानीने सारी दुनिया काबीज करायची आहे, त्यांचे शेअरचे भाव ढासळले सगळे. चर्चा नाही. आज सकाळपासून समोर माणसं भेटायला येत आहेत.
पण ती माणसं अदानी प्रकरण या प्रकरणावर एक शब्द बोलले नाही. या प्रश्नावर ते एक शब्द बोलले नाहीत. त्यांनी तो प्रश्न आमच्या कॉलेजमधली मुलं करतात 12 पैकी 8 प्रश्न सोडवायचे, त्यातल्या 8 प्रश्नांना उत्तर दिली आणि 4 प्रश्न ऑप्शनमध्ये टाकून दिले. त्यांनी हा प्रश्न ऑप्शनमध्ये टाकला. निवडणुकीच्याबद्दल अजित पवारांनी भरपूर उत्तर दिलं, पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदानाच्या दिलाय, पण हाच प्रश्न मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण प्रयत्न करून यातला फॉल्ट या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत, अनेक मंडळी आले, विश्वंभर चौधरी आहेत, म्हणजे वकील साहेब आहेत. मी त्यांना सांगेन आपलं हे काम आहे की सिद्ध करून दाखवलं. विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, नुसता आरोप नका करू. राज्यावर की पाठिंबा असं त्याची म्हणतात, त्यांना भाव मिळतो. आपण ते काम करूया, ते काम करूया. दुसरं, जी भारतीय संविधान आहे या संविधानाची जी उद्दिष्ट आहेत, काय सांगितलं तुझ्या फुलेंनी? त्यांनी सत्यमेव जयते सांगितलं, प्रार्थनाही सांगितली. ती प्रार्थना तर कोणी म्हणत नाही, परंतु घटनेची मूल्य जे असतात ते म्हणतात आम्हाला घटना मान्य नाही, आम्हाला घटना मान्य नाहीये. अरे माझं म्हणणं आहे, मला थोडक्यात बोलावं लागणार आहे आणि मी जरा लांबतोय, मला हे मान्य नाही, मी त्यांनी क्षमा मागतो, पण जरा खुलासा व्हावा म्हणून मी तुला सांगतो. तेव्हा हे जे महाराष्ट्रात झालेले इलेक्शनमध्ये जे प्रकरण आहे ते प्रकरण, पैशात वाजायला खुळखुळा, हे अदानी प्रकरण, नंतर हे निवडणुकीमध्ये जे चालते गडबड, या गडबडीबद्दल उपस्थित झालेले प्रश्न आणि बाकीचे सुद्धा हे बटंगे तो कटंगे वगैरे जे काही सगळे आहे असे अनेक प्रश्न ओळीने आलेले. मी उद्धवजी तुमचा माझा जास्त परिचय नाही, आयुष्य आता 95 चाललंय, परंतु मला माझ्या आयुष्यात अनेक चळवळींच्या मध्ये मी भाग घेतला, पण आज मला जो अनुभव येतोय, काल 2 दिवस जो अनुभव येतोय, हा अनुभव आयुष्यात आला नाही. इतक्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत. मी एक सामान्य माणूस आहे, अगदी सामान्य माणूस आहे, पण क्लिक झाल्यावर म्हणतात तसं व्हावं झालं. तुम्ही असं आग्रह केलेला आहे, त्यांचं काय सांगू मी, एक वेळा मला शिवाय बसलेले आहेत. एकेकाळी मी शिवाय घातल्यात म्हणे, आज अग्रलेख लिहिला आहे. तेव्हा जरा आज परतफेड केली ना, साधारण केली, आज बाबतीत जोरात आहे. तसं काय माझं म्हणणं आहे, चांगलं झालं, खेळीमेळी व्हावं, खेळीमेळी व्हावं, आपली मतभेद आहे ठीक आहे, पण खेळीमेळी व्हावं. परंतु कुठल्याही स्वरूपात, कुठल्याही स्वरूपात भारत मातेला जागा लागू द्यायचं काय? अरे आवाज कमी काय तिकडे काय? भारत माता की, भारत माता की, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा हम सब, हम सब, हम सब. उद्धवजी शेवटी एवढं तुम्हाला सांगतो, या सगळ्या वातावरणात हिंदुत्वाबद्दलच्या चर्चेमध्ये तुम्ही जे स्पष्टपणे सांगितलं मला फार आवडलं की तुमची हिंदुत्वाची व्याख्या आणि आमची व्याख्या वेगळी आहे. थोडासा रिस्क आहे असं बोलण्यामध्ये. अरे त्यात एवढं बोलण्याचं पुढचं येते सगळं. तुला शेंडीर जाणव सारखं दिसतो, तू सदाची भेटत राहतो त्यामध्ये, म्हणजे असंच. तर हेच सांगितलं पाहिजे. दुसरंच आहे की तुम्ही राजकारण करतात, आघाडी करतात, सगळं करतात, परंतु माझं म्हणणं आहे माझ्यासारख्या माणूस थोडंसं अलिप्त आहे, परंतु मी व्यापक जनतेबरोबर आहे. माझा तो दावा आहे, ज्या जनतेला आवाज नाही त्या जनतेबरोबर मी आहे. थांब देतो देतो अरे तर थांबा जागा. अरे हो मला कळतंय ना, जरा माझं लक्ष आहे ना, तर त्यांना थोडंसं उशीर झाला ते रागवणार. तुम्ही काय गडबड करता? तुमचे डॉक्टर मी थांबतो जरा. तर माझं म्हणणं आहे की हे प्रश्न मांडलेले आहेत. जरा सभेने ज्योतिराव फुलेंच्या गाण्याच्या 2 ओळी माझ्याबरोबर म्हणाव्या आहेत.
सत्य सर्वांचे आदिगर, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, खास सत्याची ती पोरे, सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, आहे सत्याचा बाजोर, गाडी भंडाचा तो नीर, गाडीबंधाचा तो नीर, सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य आहे ज्याचे मूळ, सत्य आहे ज्याचे मूळ, करी दुर्तांची बाराळ, दूतांची बाराळ, बळ सत्याचे पाहुणे, बळ सत्याचे पाहुणे, बहुरूपी जळे मनी, बहुरूपी जळे मणी, सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, खरे सुख नटा नोहे, खरे सुख नटा नव्हे, सत्य ईशावर झोपाय, सत्य ईशावर झोप आहे, ज्योती प्रार्थी सर्व लोका, जोगी प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंबा पेटू नका, व्यर्थ दंभा पेटू नका, सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. सत्यमेव बाबा. मातरम, मातरम, देश बचाओ. धन्यवाद. नाही उद्धव साहेब. ठीक आहे. माईक आहे मीडियाचा. मी तसं पाहिलं तर माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेले आहे. पहिल्या कधी आलो तो आता लक्षात नाही, पण आजची भेट ही आयुष्यभर लक्षात राहील. आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतोय. आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होतं, तसं मी विश्वंभरजींना बोललो पण होतं की मला यायचंय, बाबांचे आशीर्वाद घ्यायचे. आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही, आता हे तुमचे शब्द आहेत म्हणून मी वापरतो, म्हातारपण स्वीकारायला तयार नाही. आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला. माझं मत आहे प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही. मी येताना एक सरकारी ताफा गेला, त्याच्यात जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते. महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय. थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे. जिंकले ते विचार करतात त्यांना धक्का, आपण जिंकलो कसं, आणि आम्ही हरलो, आम्हाला धक्का बसला, आम्ही हरलो कसा. याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत. ठीक आहे, आत्ताची सुरुवात आहे. या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते, ती ठिणगी आज पडलेली आहे. पैशाचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं. आमच्यापैकी काहींनी, म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा, योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला. थोडक्यात काय केलं या सरकारने, योजनांचा अनेस्टेशिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं. महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही आहेत, अनेक मुद्दे आहेत. त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच. आणि म्हणून मी मगाचा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत, याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे.
एक साधा प्रश्न माझा असा आहे, जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे. आपण RTIच्या माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो, पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली, अगदी सुरुवातीला 1-2 वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती. लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय. मग कोणीतरी म्हणेल की तिकडे तुम्हाला ती रिसीट दिसत नाही का? रिसीट दिसते, बरोबर आहे. मग ती रिसीट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात? मग व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काय रिसीट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना. कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे, पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही. ते कळायला मला मार्ग नाही. आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं, परकला प्रभाकर, की त्यांनी सांगितलं की जी काही 76 लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली, सरासरी काढली, कारण ते मोठे गणितज्ञ आहेत. एवढ्या 76 लाखांची जर का सरासरी काढली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 1000 लोकांची रांग पाहिजे. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये 1000 लोकांची रांग बघितली. कुठेही तसा फोटो आला नाही, काही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी 500 पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक का आहेत? एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनवरती जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो, आमचं तर काय आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणीही दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकार येईल याचं असं कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती. आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय. असो, मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपले आशीर्वाद घ्यायला, कारण कोणीतरी आम्हाला एक वडीलधारक पाहिजे की तू करतोयस ते बरोबर करतोयस, तू करतोयस ते चुकीचं करतोयस ते सांगणार कोणतरी पाहिजे. आणि ते काम आपण केलेलं आहे. फक्त आता एक विनंती माझी आहे, मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मक्लेश करून घेऊ नका. हा आत्मक्लेश आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही, हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे. आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही, एवढ्या वर्षांचा सगळा त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार आहोत की नाही? तर नुसतं ज्यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम आणि हम सब एक आहे. नाही, हम सब एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे, संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे. नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे केलं आंदोलन पुढे काय. तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे. आणि माझं तर मत आहे जयंतराव, आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे, पूर्ण राज्यभर. बघू ना किती लोकांना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे, ते येणार नाहीत. पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्यासोबत येतील. आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठं एक जन आंदोलन निर्माण होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते, हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचापेचा नाहीये, तो शूरांचा, वीरांचा, साधू संतांचा सगळ्यांचा आहे. आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला, आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये. तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे. आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काही करायचं ते आम्ही करूच. पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकारी आता जयंतराव इथे आलेलेच आहेत, ते सुद्धा आणि अगदी काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुरे, बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे. तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका. मी मनापासून विनंती करतोय. आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय, आपल्याकडे हट्ट करतो. आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं अशी मी, हे काही ठरवून आलेलो नाही, हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय. माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे.
सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे, थोडी आधी म्हणून सांगितलं मी, पण आता आणखी माणसं इथं आले, त्यांना हे कळालं पाहिजे की एका संवेदनशील व्यक्तीची मान्य करते आणि 28 ते 30 हे आता तुम्हाला कळलं. मी संध्याकाळ झाली, त्यानंतर संध्याकाळ आपण समजतो. तर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाबांना भेटायला इतके आतुर होते की त्यांचं विमान 3 नंतर त्यांना येणार होतं, पण ते म्हणले की नाही, उपोषण लवकर सोडलं पाहिजे, म्हणून ते आज बाय रोड आले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सकाळी येऊन गेले आणि आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले, त्यांनी 2 शब्द बोलावे अशी विनंती. उद्धवजी बोलले त्यातच आमच्या वतीनं सगळ्यांच्या बोललेत. मी वेगळं भाषण करण्याची काही आवश्यकता नाहीये. आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आपण सगळ्यांनी विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी असेच आंदोलन महाराष्ट्रावर होतील असा मला विश्वास आहे. काय करतो बाहेर घ्यायचंय का बाईकला बोलले तिकडे जाऊ नका, ते असं निघणार आहे. बाईकला ट्राय करायला नको. शिवाचा मासारख पण शिकायचं मर्दा तुझी मासारख जगायचं मर्दा शिवासारख शिकायचं